गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी. तर कशा आहात तुम्ही? खूप सो आनंदातच असणार. तर आता वाजलेत सकाळची 6:30 आणि मिष्टीची स्कूल जी आहे ती 8:30ला असल्यामुळे मला लवकर उठवून तिच्यासाठी टिफिनची तयारी करावी लागते. आणि तिला 2-2 टिफिन असल्यामुळे तर मग 2 काहीतरी असे पदार्थ मला बनवावे लागतात. तर लंचसाठी मी तिला भाजीपोळी देत असते आणि जो छोटा टिफिन असतो ब्रेकफास्टसाठी त्याच्यामध्ये मग काहीतरी असं हलकं फुलकं दिलं जातं तिला. तर आज मी तिच्यासाठी बनवणार आहे बटाट्याची भाजी. त्यासाठीच हे तयारी चाललेली. आणि दुसऱ्या टिफिनला मी तिला देणार आहे सँडविच. तर असा आज मिष्टीचा मेनू असणार आहे. आणि आज वटपौर्णिमा असल्यामुळे मला सकाळी पटपट आवरायचे आहे या देखील गोष्टी. तर मग तिला स्कूलला पाठवल्यानंतर घरातले सगळे कामे करून नंतर पूजेची तयारी करायची आहे. तर स्कूल चालू झाल्यानंतर असंच सगळ्या महिलांचं असं बिझी स्केड्यूल असतं. तर तसेच माझे सकाळची कामं चाललेली आहेत. बटाटे असे मस्त गरम गरम आहेत, छान. पण तरी पटपट आवरायचे म्हणून मी त्याला सोलती आहे. तर इथे बघा मॅडमला उठवलंय. तर मॅडमला आलाय राग, कारण रोजचं तिचं असतं की तू डॅडूला मस्त झोपू देते आणि मला का उठवते ग रोजच्या रोज सकाळी. तर असं तिचं असतं बोलणं. तर इथे तिला राग आलेला की मला जास्त वेळ झोपता येत नाही, डॅडू मस्त आरामात झोपा काढतो. काय कुठल्या जन्माचं डॅडूचं या बाबतीमध्ये हे आहे का माहिती, वैर आहे का माहिती. तर इथे जे गरम पाणी होतं, म्हणजे बटाटे उकडल्यानंतर जे उरलेलं गरम पाणी होतं, तर त्यामध्ये मी हा जो आपला बेकिंग सोडा आहे तो टाकते आहे. आणि त्यामध्ये थोडंसं डिश वॉश टाकून मी ते छान असं हलवून घेणार आहे. आणि माझी जी ऑइलची बॉटल आहे त्यातलं ऑइल संपलं आहे. म्हणलं चला तिला आपल्याला वॉश करायचंच आहे. तर हे गरम पाणी टाकून आपण तिला वॉश करूयात. म्हणजे जे पाणी आहे गरम केलेलं त्याचा देखील आपला काहीतरी उपयोग केला जातो. तर अशा प्रकारे मी ते बॉटलमध्ये भरती आहे. आणि थोड्या वेळ त्याला असं छान असं शेक केल्यानंतर ठेवणार आहे बॉटलमध्ये. जे काही चिकटपणा आहे किंवा ते ऑइल आहे ते सगळं याने निघून जाणार आहे. तर असा मी जेव्हा पण गरम पाणी असं माझं काही केल्यानंतर उरतं, म्हणजे बटाटे उकडले आपण किंवा अजून काही उकडलंय काही असतं, तर त्यानंतर मी असं त्याचा काहीतरी उपयोग करत असते. किंवा बेसिनमध्येच मग डायरेक्ट गरम गरम पाणी टाकायचं, म्हणजे जे काही चिकटपणा असतो बेसिनमध्ये वगैरे तो देखील गरम पाण्यामुळे नाहीसा होतो. तर माझ्या पोळ्या तर आधीच करून झालेल्या होत्या. आता मी मिष्टीला इथे सँडविच बनवण्यासाठी ब्रेड जे आहे ते तव्यावर जराशी शेकून घेते आहे. त्याला छान असं बटर लावून त्याला शेकून घेतलं की छान क्रिस्पी होतात थोडेसे. आणि इकडे माझी चालली आहे भाजीची तयारी. तर मिष्टी काही जास्त प्रमाणात तिखट खात नाही, त्यामुळे तिच्यासाठी मी थोडीशी अशी पहिले भाजी बनवून घेणार आहे आलूची. आणि त्यानंतर मग राजूलाही आज ऑफिसला जायचं आहे, तर मग त्यानंतर आमच्यासाठी देखील मी नंतर भाजी बनवणार आहे. कधी कधी मला अशा 2-2 भाज्या बनवाव्या लागतात. आधी मिष्टीसाठी फिक्की जराशी आणि नंतर आमच्यासाठी. सकाळी सकाळी सगळ्याच महिलांना खूप घाई असते. भरपूर जणींना ऑफिसला जायचं असतं, कुणाला घरातले कामं असतात, भरपूर काही ना काही त्यांचे कामं असतात. तर गॅसचे काय 3 ते 4 बर्नर जरी असले तरी पण महिलांना ते कमी पडतात. तर असंच की एका गॅसवर माझी भाजी चालली, एका गॅसवर आता मी ब्रेड हे गरम करतीये. कधी मध्येच गरम पाणी करायला ठेवायला लागतं, तर कधी चहा ठेवायला लागतो. तर असं भरपूर सारे कामं असतात. झालं का मिष्टी? आवर पटपट. तर मिष्टीला 4-5 वेळेला आवाज देऊन नंतर मिष्टी उठत असते. आणि आता मिष्टीला चाललेलं आहे ब्रश. तर मध्येच मग माझं इकडे स्वयंपाक चालू असतो, मध्येच तिला जाऊन तिकडे बडबड करावं लागते. अगं मिष्टी उठ, अगं मिष्टी ब्रश कर, पटपट आवर, असं तसं हे चाललेलं असतं. तर सुरुवातीला आधी मी मिष्टीला तिच्या हाताने ब्रश करायला लावत असते. आणि डॉक्टरांनी सांगितलं कमीत कमी
5 ते 6 वर्षापर्यंत तरी लहान मुलांना आपण आपल्या हाताने देखील ब्रश करून दिलं पाहिजे. पण तिला देखील ब्रशची सवय लागावी म्हणून मी आधी तिला करायला लावते आणि नंतर मी देखील ब्रश करून देत असते, जेणेकरून दातामध्ये काही अटकलेलं अन्न जर असेल तर त्यांना नीट अजून काढता येत नाही, तर आपण मग ते तेवढीच हेल्प. आता इथे मिष्टीचं टिफिन रेडी झालेलं आहे. आता मी तेच तिला टिफिन भरवून देते आहे आणि मिष्टी देखील रेडी झालेली आहे. अंघोळ वगैरे तिचं सगळं आवरलेलं आहे. नंतर मग तिचा असा टाइमपास चालू असतो की थोडीच भाजी दे मम्मा, जास्त पोळी देऊ नकोस, हे कर ते कर, असं मध्ये मध्ये काही ना काही चालू असतं. तर या टिफिनची एक गोष्ट मस्त आहे की त्याच्यामध्ये तुम्ही असं 2-3 प्रकारचं तुम्हाला काय द्यायचं ते टिफिनमध्ये देऊ शकतात. तर एका टिफिनमध्ये मग मी पोळी देत असते, एका भाजी देत असते आणि काही तरी तिला लंचसाठी सोबत फळ म्हणाव किंवा सलाड किंवा ड्रायफ्रुट्स असं काही ना काही सोबत मी देत असते. तर हा टिफिन द्यायला बरं पडतं. म्हणजे थोडा त्याची साईज मोठी आहे टिफिनची थोडी, पण ठीक आहे, तेवढं चालूनच जातं. आणि इथे मी जे ॲपल कट करून दिलं आहे तिला मी त्याला थोडंसं मीठ लावते जेणेकरून ते ॲपल काळं पडत नाही. तर हे देखील तुम्ही ट्रिक यूज करू शकतात. ॲपलला जर मीठ लावलं की ते जास्त वेळ नीट राहतं, काळं पडत नाही. आणि आधी आम्ही मिष्टीला देणार होते मी सँडविच, तर मिष्टीने सडनली प्लॅन चेंज केला. तिला तिथे ते स्ट्रॉबेरी सिरप दिसलं आणि म्हणते की नको मला सँडविच नको, मला तू आज हे असं दे. त्याच्यावर मी तिला स्ट्रॉबेरी सिरप लावून देते आहे. तर असे मिष्टीचे 2 टिफिन रेडी आहेत. एका टिफिनमध्ये ब्रेड आणि दुसऱ्या टिफिनमध्ये भाजी पोळी आणि फ्रूट. आणि आता मिष्टी स्कूलला जाण्यासाठी रेडी देखील झाली आहे, तर आम्ही निघणारच. तर मी मिष्टीला गाडीवरती स्कूलमध्ये नेऊन सोडत असते, कारण तिला जर व्हॅन लावायची म्हटलं की 1 तास तिथं जाताना व्हॅनमध्ये जाणार आणि 1 तास येताना. आणि तिकडे एक लुसी म्हणून डॉगी आहे, तर मिष्टी तिला बाय करतीये. ती तिथे कोपऱ्यावरती बसलेली. बघितलं तिला तुला? तर मी मिष्टीला स्कूलमध्ये सोडवून आली आणि राजू देखील ऑफिसला गेला आहे. आणि आज वटपौर्णिमा असल्यामुळे आता मला त्याची तयारी करायची आहे, साडी नेसायची आहे, त्यानंतर मी कुठला बँगल्स घालणार आहे साडीवरती वगैरे, तर ते मी सगळं काढून ठेवणार आहे, तयारी करणार आहे. घरातले देखील माझे जे रोजची कामं असतात ती सगळी कामं आज पटापट आवरलेली आहेत. आणि आता मी तयार होणार आहे, त्यामुळे माझी चालली आहे अशी तयारी. आणि मी साडी अशी छान आवडीने अशी काढून ठेवली वगैरे. आणि आता पुढे बघाच तुम्ही. आता मी तर इथे रेडी झालेली आहे. आता चालली माझी पूजेची तयारी. आणि तुम्ही पाहिलं असाल की मी माझ्या कबडमधनं मी एक साडी काढली आणि घातलेली आहे ही ते दुसरीच. तर त्या साडीला डाग पडलेला होता, त्यामुळे मी ती साडी नेसली नाही आणि ही तुम्हाला तर दिसतीये. आणि इथे चालली आहे माझी अशी पूजेची तयारी. भरपूर सारी तयारी मी आधीच करून ठेवलेली होती. तर इथे जवळच एक छान मोठं वटवृक्ष आहे, तर तिथे मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही असं पूजेसाठी जाणार आहोत. तर ही जी तुम्हाला कापसाची वस्त्रमाळा इथे दिसते आहे ती मी घरी बनवली आहे माझ्या हाताने, आणि ही मी माझ्या मम्मीकडनं शिकली आहे. माझी मम्मी खूप मोठ्या मोठ्या अशा छान वस्त्रमाळा खूप छान बनवते घरी. तर अशा प्रकारे आज मी पूजेसाठी रेडी झालेली आहे. तर आता आम्ही इथे सगळ्याजणी आलेलो आहोत पूजा करण्यासाठी. तर हे बघा, हे मोठं असं छान इथे वटवृक्ष आहे, तर तिथे भरपूर जणी पूजा करायला नेहमी येत असतात.
एक फेरा आरोग्यासाठी, एक फेरा प्रेमासाठी, एक फेरा यशासाठी, एक फेरा दीर्घ आयुष्यासाठी, एक फेरा तुझ्या माझ्या अतूट नात्यासाठी. वटवृक्षाची पूजा करून झालेली आहे. आता आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावतोय. हा जो परिसर आहे ना, तो भव्य असा मोठा परिसर आहे. छान मोठे इथे वटवृक्ष आहे आणि भरपूर साऱ्या महिला इथे जमलेल्या आहेत. एक छान अशी पॉझिटिव्हिटी इथे आहे. सगळ्यांचे चेहरे मस्त आनंदी आहेत, गप्पा चालल्या आहेत, छान निवांत अशा सगळ्याजणी पूजा करता आहेत. पक्ष्यांचे वरती आवाज येत आहेत. थोडासा पाऊस पडून गेलेला आहे तर माती देखील खालची ओली आहे आणि छान सुवास देखील येतो आहे मातीचा. तर असं आनंदमय वातावरण इथे आहे आज, तर खूप प्रसन्न वाटतंय. तर आज आम्ही भरपूर व्हिडिओ काढलेले आहेत, खूप सारे असे फोटो काढलेले आहेत. फोटो देखील इथे खूप छान आलेले आहेत कारण वातावरण खूप सुंदर होतं. आणि इथे आम्ही असं थोडीशी फुगडी खेळलो आणि व्हिडिओ रील वगैरे बनवलेत. पूजा करून मी आलेली आहे घरी आणि माझं एक पार्सल आलेलं असल्यामुळे मला लवकर घरी यावं लागलं. मिष्टीकडून चुकून माझं एक गिंबल तुटलं गेलं, त्यामुळे मी नवीन गिंबल ऑर्डर केलं होतं. तर आता मला मिष्टीला स्कूलमध्ये घ्यायला जायचं आहे, त्यामुळे मी आता हा व्हिडिओ इथेच एंड करते आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे गिंबल पाहूयात. तुम्हालाही मी दाखवते की माझं न्यू गिंबल कसं आहे ते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. बाय बाय.